श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता तुम्ही म्हणत असाल की आज काय असा अवतार आहे. तर मला आहे ना उष्णता उभारलेली आहे, त्यामुळं असं चेहऱ्याचं काय झालं आहे मलाच माहीत नाही आहे. तर आणि टिकली वगैरे लावलेली नाही आहे, तर आम्हाला आहे ना सुतूक पडलेलं आहे. म्हणजे माझे मोठे भाई आहे आमच्या भाऊकीतले, तर ते म्हणजे आजारी होते 2-3 महिन्यापासून, तर ते एक्सपायर झालेले आहेत. आम्ही भाऊ म्हणायचो त्यांना. खूप छान असा स्वभाव होता त्यांचा आणि खरंच मनाला एक हळहळ वाटते. आणि कधीच म्हणजे ना ते आत्तापर्यंत आहे ना कधी कुणासोबत कधी भांडले, म्हणजे भांडण हा विषयच नव्हता त्यांचा. इतके प्रेमळ आणि खूप छान होते. तर त्यांना म्हणजे ते आता आज 3 दिवस झालेले आहे त्यांना जाऊन. तर तुम्ही सर्व प्रार्थना करा की त्यांच्या जो आत्मा आहे त्याला शांती लाभो आणि देव त्यांना खूप छान अशा जागा भेटू त्यांना. तर चला सर्वजण प्रार्थना करा की त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून. आणि ना सॉरी, सासूबाई ते यात्रेला गेले होते. तर यात्रा म्हणजे ना म्हणजे थोडीशी काही देव राहिले होते जेजुरी वगैरे, तर तिथंच सुतूक पडल्यामुळे त्यांना काही जाता आलं नाही. तर मग जेवढे देव झाले तेवढे झाले. आता बाकीचं आम्ही जेव्हा सुतूक पिटेल ना तेव्हा पुन्हा जाऊ आणि पुन्हा आम्हाला यात्रेला जावं लागेल, कारण जेजुरी वगैरे आमची राहिलेली आहे. तर लग्न झालं तेव्हा गेलो होतो, पण आता तसं काय म्हणजे आता लग्नाला आम्हाला 12-13 वर्ष झाले. त्याच्यानंतर अजून एकदाही आम्ही पुन्हा जेजुरी किंवा तुळजापूरला गेलेलो नाही आहे. तर माझी सासूबाई ते 2दा जाऊन आलेले आहे. तर आता आम्ही नेक्स्ट टाईम जाणार आहेत मुलींना घेऊन, तर तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. तर त्यांना आहे ना काय काय गिफ्ट आणलेलं आहे त्यांनी. आता मुलीचं कसं असतं ना, मला हे आणा ते आणा, तर ज्यांनी मुलींनी जेवढं सांगितलं तेवढं सामानच घेऊन आले. तर बघा काय काय आणलेलं आहे ते. तर आज आम्ही शॉपिंग केलेली माझ्या बाबाजीने. तर आम्ही हे घेतलेलं आहे बाबाजीने हे. आणि पण मी ते ठेवलेलं आहे कॅन्टमध्ये खेळायचं होतं हे बघा. आणि ही गाडी पण घेतली त्यांनी. गाडीमध्ये हे बघा, याच्यात आम्ही सेल टाकलेली आहे. आणि हे बघा हे पण आहे, पण ते नकली आहे. आणि हे आणलेलं आहे. हे बघा, आपण काही पण घेऊ शकतो, काही पण करू शकतो. आणि आम्हाला स्कूलमध्ये काही पाऊच आणलेले आहे, हे पण आम्ही फोडलेलेच आहे. माझी आहे. हे बघा 3 कप्पे दिलेले आहे. आणि हे पण आहे बाबाजीने मला अभ्यास करायला आणलेलं आहे हे सगळं. आणि हे कंपोस्ट हे आणलेलं आहे माझ्यासाठी. आणि हे हार दीदी, हे दीदीसाठी हे बघा जो आहे तो मागं होतं, रेड कलरचं डायरेक्ट होतं. आणि आता इथून पुढचं माझी बहीण सांगत. आजी बाबांनी हे एवढे हार आणलेले 3 दोघींसाठी. आपण हे हार असे ट्रेडिशनल म्हणजे नऊवारी वगैरे त्या टाइम घालू शकतो. एक स्कूलमध्ये एखादं फंक्शन वगैरे आपल्याला लग्नाला वगैरे जायचं असेल तर तेव्हा घालू शकतो. हा ही एक एकदम स्मॉल मधला आहे, जो आपण लग्नावरही घालू शकतो. जर आपल्याला जास्तच ओव्हर नको असेल तर असे हे 2 प्रकारचे आणलेले वेगवेगळे डिझाईनचे. तर तुम्हाला हे हार कसे आवडले कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. तर बघा एवढं असं सामान त्यांनी आणलेलं आहे. तरी अजून काही जे आहे ते मला दाखवायचं राहिलेलं आहे, कारण ते म्हणजे ज्याच्यात प्रसाद वगैरे होता त्यामुळे ते काय आम्ही काढलं नाही. आणि इथं बघा आता दुपारची वेळ झालेली होती आणि अचानक बघा पाऊस आहे ना, म्हणजे काही ठिकाणी गारा पण झालेल्या होत्या. आता ज्यांचे उन्हाळ कांदे वगैरे आहे ना त्यांना तर खूपच म्हणजे ना, ह्यो जो कांदा म्हणजे हा जो पाऊस आहे ना, हा कांदा खराब करायला
म्हणजे लगेच कांदा खराब होतो. या ज्या पावसाचा थेंब जरी त्याच्यावरती पडला आणि त्यातल्या त्यात जर गारा पडल्या ना, मग तर तो कांदा आपण चाळीमध्ये साठवूच शकत नाही. आता बऱ्यापैकी लोकांचे आहे ना, जे उन्हाळ कांदे आहे ते काढायचं काम चालू आहे. तर बघा हा असा बेमोसमी पाऊस आला ना, तर शेतकऱ्याचे खूप नुकसान होते आणि एवढे कष्ट करूनही काहीच उपयोग होत नाही. तर काही काही नाही ना, विकत पाणी आणून कांद्याला भरलेलं आहे आणि शेवटी बघा आता या असा ज्या पाऊस आहे याच्यामुळं खूप नुकसान सहन करावं लागतं शेतकऱ्याला. तर त्यात एक तर आता आहे ना, हा भाव पण नाही आहे कांद्याला. त्यामुळं साठवावा हाच पर्याय आहे आणि त्यातल्या त्यात जर कांदा टिकला नाही तर काय होईल? अवघड आहे बाबा. तर चला आता आहे ना, पाऊस तो उघडला होता आणि आहोंना आहे ना दवाखान्यात घेऊन जायचं होतं. तर त्यांना यायला अंधार होईल त्याच्यामुळं मी सोबत चालली होती. कारण ते ना आज जाऊ, उद्या जाऊ जायचं टाळत होते. तर म्हटलं चला आता 2 दिवस सुट्टी आहे आणि पुन्हा 2 दिवस दवाखाना बंद राहील. तर म्हटलं चला आता शेवटी दवाखान्यात गेलो आणि इथं नंबर लावायचा होता. तर आता प्रत्येक वेळेस कसं असतं, मी आजारी असले तर अहो नंबर लावतात, माझी काळजी घेतात. तर माझंही कर्तव्य बनतं की ज्यावेळेस ते आजारी असतील तर तेव्हा मी त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. तर अशाच एकमेकांची सोबत आपण केली तर संसार सुखाचा होतो. तर इथं मी गेले होते आणि इथे आहे ना आता नंबर जो आहे तो म्हणजे लिहायला द्यायचा होता, तेव्हा आपला नंबर लागतो. तर खूप गर्दी होती. तरी आम्ही 7:00ला गेलो तर संध्याकाळी आम्हाला 9, 9:30 घरी यायला झाले होते. तर बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे आणि इथं आहे ना त्या नर्स होती. तर त्यांना आहे ना मराठी असं लिहिताच येत नव्हतं. तर त्यांना लवकर शब्द काय लिहावं तेच कळत नव्हतं. मग किती खूप वेळानंतर त्यांनी ते नाव लिहिलं आणि नंतर इथं आम्ही मग नंबरासाठी बसलो होतो. तर आता गपचीत बसण्यापेक्षा ते मला फोटो दाखवत होते, की माझी आत्ता तब्येत खराब झाली, आधी कशी होती, असं तसं आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि नंबर यायला वेळ होतो. मग इकडे-तिकडे बघण्यापेक्षा आमच्या दोघांचंच निवांत असं चाललं होतं. तर मुली घरी होत्या आणि बघा आता इथं आहे ना मॅम आल्या होत्या चेकिंगला. मॅम आहेत इथं ह्या खूप छान अशा सोनवणे मॅडम म्हणून आहेत आणि खरंच म्हणजे ना डॉक्टर जर प्रेमळ असेल आणि समजून सांगणारा असेल ना, तर म्हणजे त्या डॉक्टरकडे जायलाही भारी वाटतं. तर काही-काही डॉक्टर आहे ना, आपण एक बोलतो आणि म्हणजे त्यांना आपल्याला रागात बोलतात किंवा मग तुम्हाला एवढंच कळतं तर कशाला आलेले तुम्ही दवाखान्यात, असं तसं. आहेत काही-काही डॉक्टर, अनुभव आहे असं सांगते मी तुम्हाला. तर या मॅडम खूपच छान आहे, खूप छान समजून सांगतात आणि तिथं झाल्यानंतर आता इथं मेडिसिन घ्यायला आलो होतो. तर बघा खूप अंधार पडला होता. तरी 8, 8:30 वाजले असतील. तर मी काही घड्याळ बघितलं नाही आणि पावसाचं वातावरण काही नव्हतं तर आणि आता आपल्याला इथं सुतूक रस्त्यातच आहे ना, म्हणजे इथं आपण आमच्या मोठा तुम्हाला मारुती म्हणून बाहेरून आहे. जे तर इथं आता हनुमंतराय आम्हाला आहे मध्ये त्यांचं दर्शनाला दर्शन जायचं घडवत नव्हतं. तर आहे. म्हटलं तर चला बघा मी जरी नाही खूप दर्शन घेऊ छान अशी शकत, पण मूर्ती तुम्हा आहे. सर्वांना घेऊन म्हणजे द्यायला काही हरकत नाही. तर मी मध्ये काही गेले नाही. बाहेरूनच थोडासा शूट घेतला. तर मी आहोंना बोलली होती की कोणाकडे तरी मोबाईल देते आणि शूट करते. तर ते बोलले की नाही काही गरज नाही आहे. तुला जसं जमेल तसं कर. तर इथं छोटंसं मी शूट घेतलेलं आहे. याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो होतो. तर आज हनुमान जयंती होती त्यामुळे ना म्हटलं चला तुम्हाला या छान अशा आपल्या हनुमंतरायाचं दर्शन घडवूया. तर इथे ना खूप छान असा महाप्रसाद असतो दिवसभर आणि इथं होम पेटलेला आहे. तर शेजारीच इथं ना गुरुजी पण असतात. खूप छान असा कार्यक्रम असतो दिवसभर. खूप गर्दी होते. तर आता आपल्याला संध्याकाळी 8, 9च्या दरम्यान झालं होतं. त्यामुळे ना तरी म्हणजे भरपूर भाविक येत होते. तर मी पण म्हटलं चला आपण दर्शन म्हणजे गेटच्या आत काही गेले नाही मी. फक्त थोडासा शूट घेतला आणि मग आम्हाला घरी निघायचं होतं कारण खूप अंधार पडला होता आणि आम्ही ज्या रस्त्याने येतो ना तिथे ट्रॉफिक पण खूप असते. त्याच्यामुळं लवकर घराकडे येण्याचा फायनली आता प्रयत्न घरी केला. आलेलो तर आहोत घरी आणि आता आल्यानंतर आहे ना जेवायला बसलेलो आहोत. तर आता जेवणात काय काय मेनू आहे तुम्हाला दाखवते मी. ते ना मस्तपैकी डाळ आहे, पोळी, चटणी, उसळ आणि सकाळची बटाट्याची भाजी आहे आणि वरतून तूप आहे. आता भरपूर काही आहे पण आता एवढं काही दाखवत नाही. तर चला या सर्वजण जेवायला जेवण करते आणि मग नंतरचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. आहोंना सर्दी झाली त्याच्यामुळे झालं. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि चंद्र बघा तुम्ही. तर खूप छान असा चंद्राचा उजेड पडलेला आहे. तर चला आता झोपतो आम्ही. गुड नाईट.